other brothers, आणि step brothers basically, and they realized it that the Mahavikas Aghadi was their step brothers. समाधानी आहे आणि या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर I am satisfied and contented with my stint. तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही, आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत. समजलं की नाही? If you think that I am unhappy, I am not the person who will get unhappy. I will not be anguished about anything. I am somebody who will fight. आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक त्याची गणना होते आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण This is our historic victory. जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो, घरी बसलो नाही, लोकांमध्ये We worked extremely hard for this. दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्ही जे काय केलं काम, ते काम केलं मनापासून. We were not sitting at home. We were basically going to people with our development work. मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन. आणि दुसरी Until there is single drop of blood in my body, मिळालं, I will work for the people of Maharashtra. काय मिळालं, I will work for you. जीवनामध्ये काय सुख मिळालं, What I have got is not important. What people of Maharashtra have got is important. आणि आज मला आनंद आहे, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिप मध्ये 6,000 To give happiness to people was our aim. वयोश्री योजनेत मिळायला लागले, सगळ्या योजना आहेत. आज लाडक्या बहिणी सांगतात We are happy that our मुलांच्या dear sisters and brothers have got apprentice job now. आणि हे पैसे पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहे. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला, त्यांना वाटतं This has boosted our economy. हा आपल्या घरातला परिवारातला मुख्यमंत्री आहे, तर मी कधी त्यांना अंतर दिलं नाही. I am basically a CM of the common man. People feel I am part of their family. कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं, प्रत्येकाला भेटलो, मी प्रत्येकाशी बोललो. People can meet me anywhere, office, मंत्रालय, my house, anywhere. I am approachable. झाली ही त्याला फार नशीब लागतं. आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोक. I am fortunate enough to have this kind of an image where people consider as me as a common man CM. मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही. मी काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि I didn't do this work for my personal gain. काळात I did it for the people of Maharashtra. भक्कमपणे जसं चट्टान की तरह उभं राहिलं, हे पुन्हा एकदा मी सांगतो. कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं, जावं लागतं, आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात. आणि म्हणून जवळपास 2-2.5 वर्षामध्ये निधी you basically have to approach the center. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना That's what we did. We got sufficient funds from the center. We got development work in Maharashtra. या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडा अडले, कुठे घोडा अडले नाही. मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी कुठेही कुठलाही धरून ठेवणं, ताणून धरणं असल्यातला माणूस नाहीये. मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे. नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते, मोठी आहे. आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी फोन केला होता. मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना, तुम्हाला निर्णय घेताना I spoke to PM Modi on the phone. असं अडचणीत I called him. आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी I have requested him. मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे. I will not create any kind of obstacle in government for me. या राज्याचा विकास करण्यास I am extremely thankful for the help that you have provided us. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून
I have requested PM Modi to take a decision. देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे He is तुम्ही the घेतलेला निर्णय Pramukh, he is the chief हा of जसा Mahayuti and भारतीय NDA. जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम Whatever PM Modi त्यामुळे decides, तुम्ही निर्णय घेताना कुठलेही that is असं वाटतं like it का? is acceptable to माझी BJP, अडचण it is आहे. acceptable to us एकनाथमध्ये also. काय अडचण आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या. I spoke to Home Minister Amit Shah also. मला मान्य असेल. I'm not going to create any obstacle त्यामुळे in government मी formation. आज आपल्याला You सांगू can इच्छितो take any decision. I will accept that decision. आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलेलं आहे. त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे. पुन्हा महायुती म्हणून ही महायुती मजबूत आहे. महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, Our responsibility has increased now. जर ठेवून आपल्याला आज With this kind of a mandate, काम केलं, our responsibility has increased. अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उड़ान अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे, खूप काम करायचं आहे आपल्याला. या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. राज्याला आपण देशामध्ये नंबर 1चं बनवलंय. आणखी आपण त्याच्यामध्ये जसं आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलंय. आज भारत देश आज आत्मनिर्भर, आत्मसन्मान सगळ्या गोष्टी Like PM Modi आपण has basically improved the image of our country worldwide. We want to make Maharashtra the best state. It is the best state. We want further development in Maharashtra. हे पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलेही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, त्या भारतीय जनता पक्षाचा Whatever the BJP High Command decides, it will be acceptable to us. त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. शिवसेनेचा पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही Whatever the BJP High Command decides, it is acceptable to us. कुठलं काही हे It is acceptable to Shivsena also. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून We won't be hurt. इथं कुठलाही स्पीड We ब्रेकर won't be angry. We won't create any speed breakers. जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन, पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे. We will support any decision that the BJP High Command takes. पहले मैं सभी पत्रकारों का स्वागत करता हूं. आज हमारे राज्य में जो महायुति को जीत हासिल हुई है, इसलिए पहले तो मैं सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं. हमारे लाडली बहना, लाडले भाई, लाडले किसान, लाडले सब जो भी है, सभी लोगों ने हमें पूरा सपोर्ट किया है और ये लैंडस्लाइड विक्ट्री है. ये अभूतपूर्व ऐसी विक्ट्री है. पिछले कई सालों में हम देखेंगे तो कभी भी ऐसी जीत दिखाई नहीं पड़ी है और ना मिली है. और इसलिए मैं महायुति के हमारे सभी लोगों को धन्यवाद तो दूंगा ही और मतदाताओं को धन्यवाद देता हूं. इसमें हमारे जो 2.5 साल में हमें काम करने का मौका मिला मुख्यमंत्री की हैसियत से,
जो सपना बाला साहब ठाकरे जी का था, आम शिव सैनिक को मुख्यमंत्री बनाना, वो मुख्यमंत्री बनाने का सपना मोदी जी और अमित भाई ने पूरा किया और निश्चित रूप से पूरे पहाड़ की तरह वो मेरे पीछे खड़े रहे। इसका मुझे गर्व है, अभिमान है। और उन्होंने जो सपोर्ट किया पिछले 2.5 साल में सरकार को आगे बढ़ाने में, फंड्स के प्रोविजन में, सब जो हर क्षेत्र के विकास के लिए उन्होंने पूरी तरह योगदान दिया है। इसलिए मैं उन दोनों का बहुत बहुत काफ़ी आभारी हूँ। और हमारी सरकार हमारे बाला साहब ठाकरे जी के विचारों पे चलती है। आनंद दीघे साहब हमारे गुरु है और निश्चित रूप से ऐसी सरकार जो है आम जनता की सरकार है, सर्वसामान्य मानुष की सरकार है, एक कॉमन मैन की सरकार है। मैं मुख्यमंत्री खुद को नहीं समझता था, मैं सीएम मीन्स कॉमन मैन। एक कॉमन मैन काम करता है कॉमन मैन के लिए, तो इसलिए मैं खुद को एक कार्यकर्ता के रूप में काम किया 2.5 साल में। और 2.5 साल में इतना काम किया है हमने, इतना काम किया है कि जो महाविकास आघाड़ी ने बंद पाड़े जो प्रकल्प थे, जो रुकाए, जो बंद किए हुए प्रकल्प, उसको हमने शुरू किया। एक तरफ विकास किया, दूसरी तरफ कल्याणकारी योजना है, जैसे लाडली बहना योजना, लाडला भाई, ये कई योजना है। और ये आम जनता के जीवन में जो बदलाव लाने की कोशिश हमने, क्योंकि मैं जानता हूँ गरीबी क्या है। मैं भी किसान का बेटा हूँ, किसान परिवार से आया हूँ। इसको उसका अनुभव होना चाहिए, उसकी गरीबी क्या होती है उसकी जानकारी होनी चाहिए। और इसीलिए मैंने आते पहले ही जब मैंने सोचा कि हमारी सरकार आएगी और आम जनता को उसके जीवन में बदलाव लाएगी, इसलिए हमने लाडली बहन योजना शुरू की। हमारे सभी साथियों, दोनों डीसीएम, सभी लोगों ने इसमें योगदान दिया और इतने बड़े पैमाने पे 2.5 करोड़ लाडली बहना योजना पे उनको जो विपक्ष लोगों ने बहुत विरोध किया, कोर्ट में गए, लेकिन हमने वो शुरू रखी। एक विश्वास पैदा हो गया हमारे सभी किसानों में, लाडली बहनाओं में, लाडले भाइयों में, सभी में। और इसलिए ये बहुत बड़ी जीत मिली है। और ये ऐसी जीत मैं चाहता हूं कि अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है, अभी हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है। और इसलिए मैं ये कहूँगा कि 2.5 साल का जो कार्यकाल है, कम समय 2.5 साल का है, लेकिन काम हम मेरे ख्याल से 10 साल का काम किया। इतनी योजनाएं, इतने सब स्कीम्स है, इतने प्रकल्प है, इतने आगे बढ़ाने का काम किया है। दिन रात मेहनत करके हमने किया है, दिन रात। पूरे इलेक्शन में तो छोड़ो, लेकिन जब से हम सरकार में बैठ गए, मुख्यमंत्री के जिम्मेदारी मुझे मिली, तब से मुझे लगता नहीं कि मैं एक भी दिन छुट्टी ली। यहाँ भी गया, वहाँ काम किया। और इसलिए ये सभी लोगों ने मेहनत कर इतना बड़ा काम करने के बाद इतनी बड़ी जीत हासिल की है। और इसमें केंद्र सरकार का बहुत बड़ा योगदान रहा है। एक कॉमन मैन, हर एक को लगता था कि ये अपना आदमी है, ये अपना मुख्यमंत्री है। और ये मेरी जो पहचान बन गई है, लाडला भाई, ये सब पदों से क्या बोलते हैं, उससे ऊपर है। और इसलिए मैं खुद को भाग्यवान समझता हूँ। और आप लोगों ने देखा है कि 2-4 रोज से ऐसी चर्चाएं हैं, कोई नाराज है, कोई बैठा है घर में। हम नाराज बिराज होने वाले लोग नहीं हैं, हम लोग लड़ने वाले लोग हैं, लड़कर काम करने वाले लोग हैं, लोगों के जीवन में बदलाव लाने वाले लोग हैं। इसलिए अभी जो विक्ट्री हासिल हुई है, इससे हमारी और जिम्मेदारी बढ़ गई है। इसलिए महायुति और तेजी से काम करेगी और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर बहुत आगे बढ़ेंगे और निश्चित रूप से इस महायुति की सरकार स्थापित होगी। और इसीलिए जो मैंने आप लोगों को कहा कि लगा कि क्या हुआ, मैं तो कल आदरणीय प्रधानमंत्री जी से भी बात की, उनको भी कहा सरकार बनाने में हमारी तरफ से कोई अड़चन नहीं है, आप निर्णय ले लो। जैसे आपके भारतीय जनता पार्टी को आपका निर्णय अंतिम रहता है। हम भी महायुति के कौन लीडर है, एनडीए के लीडर कौन है, मोदी जी है, अमित भाई है। तो उनको कहा कि मैंने अमित भाई जी को भी फोन किया, मोदी जी को भी फोन किया, सरकार बनाने में हमारी तरफ से कोई भी रुकावट, कोई भी अड़चन, कोई भी कुछ भी, किसी भी तरह का अड़ंगा नहीं है। आप बेशक आप निर्णय ले लो
उस निर्णय की तामील हो जाएगी, निर्णय की अमल हो जाएगी। और मैं आज आप सबको कहता हूं कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में, जो उनका कैंडिडेट होगा, उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है, पूरी तरह हमारा पाटिंबा उनको है। ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है। That was एक